नावाला मान महिमा आणि गौरव देऊयात. परमेश्वराची उपकार स्तुती करूयात. सर्व गौरव सन्मान सर्व समर्थ परमेश्वराला आहे. आजच्या असणाऱ्या या पुनरुत्थान दिनाच्या सनराइज वर्शिप मध्ये आपणा सर्वांचं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे. आजच्या उपासनेची सुरुवात करूयात. देवाला गौरव आणि सन्मान देऊयात. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये संत योहान 5व्या अध्यायामध्ये लिहित असताना तो लिहित आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय 5 तो लिहिताना लिहित आहे, जो राजास्थानावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडाव्यास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडाव्यास किंवा तिच्यात पाहाव्यास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडाव्यास किंवा तिच्यात पाहाव्यास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको. पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडाव्यास योग्य ठरला आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये आणि वडील मंडळ व यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाचा जवळ विना धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्याव्यास व तिचे शिक्के फोडाव्यास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तो आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतलेले आहेत. आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील यांच्याभोवती अनेक देवतांची वाणी ऐकू आली. त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्रांची सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य आहे. आणि स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीच्या खाली, समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात, यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव, पराक्रम ही युगानुयुग आहेत. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन. आणि वडील मंडळाने पाया पडून नमन केले. प्रार्थना करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, मान आणि महिमा तुला देतो, कारण की तू आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. सर्व गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद आणि धनीपण तुला देतो. महासंकटाच्या काळाची सुरुवात होण्याच्या अगोदर आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त की जो पुनरुत्थित आणि गौरवी आहे, आपल्या हातात गुंडाळी घेत असताना तुझ्या हातामधून परमेश्वरा त्याच्यासाठी गीत गायलं गेलं. आणि महत्वपूर्ण गोष्ट गीतामध्ये म्हटली गेली की तू वधला गेला होतास आणि तू पुन्हा उठवला गेलास. आणि आज जगभरातील सर्व तुझे लेकरं, विश्वासणारे वेगळ्या स्थानिक मंडळ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या निमित्तानं आजच्या दिवसाचं स्मरण ठेवून आम्ही विशेष उपासनेमध्ये येत आहोत. आज सकाळची असणारी ही या मंडळीची असणारी परमेश्वरा सनराइज वर्शिप तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावामध्ये आशीर्वादित आणि फलदायी तू कर. पुनरुत्थानाचं सत्य आम्ही उलगडून पाहत असताना आणि पुनरुत्थान आमच्यासाठी काय आशीर्वाद घेऊन येतं याकडे आज सकाळी लक्ष लावत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू दे. देवा, ही भक्ती तू आशीर्वादाची कर. तुझ्या समक्षतेमध्ये परमेश्वर ही भक्ती आम्ही घेऊन येत असताना आम्हाला आत्मेने आणि खरेपणाने या उपासनेमध्ये येण्यासाठी लागणाऱ्या कृपेने संपन्न तू कर. आमचा सहाय्य करता पुढारी हो. ज्या प्रत्येकाची आज सेवा आहे त्या प्रत्येकाची सेवा तू आशीर्वादित आणि फलदायी तू कर. पवित्र आत्म्याची कृपा, तुझं राज्य आणि तुझं सामर्थ्य याचा आम्हाला पुन्हा एकदा नव्याने अनुभव येऊ दे. तुझं गौरव तू आमच्याकडून करून घे.
आणि परमेश्वरा पुनरुत्थानाचा असणारा सकाळी सकाळी त्या असणाऱ्या स्त्रियांना भेटलेला संदेश तो आमच्या जीवनासाठी कलाटणी देणारा, प्रेरणा देणारा, तुझं गौरव करणारा, आमची आत्मिक उन्नती करणारा आणि आमच्या जीवनामध्ये प्रभुदेवा तू तुझ्या वचनाच्या द्वारे आश्रय देणारा देव म्हणून आजची उपासना तुझ्याकडे समर्पित करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्तांचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत. देवाचा गौरव करूयात, सन्मान करूयात. यावेळेस आजच्या म्हणण्यासाठी असणारा जो शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. नव्या करारामधून मार्कृत शुभ वर्तमान याचा 16वा अध्याय 1 ते 8 ही वचनं यावेळेस आपण वाचणार आहोत. त्याकडे आपण लक्ष देऊयात. नव्या करारामधून संत मार्काने लिहिलेलं शुभ वर्तमान याचा 16वा अध्याय 1 ते 8 ही वचने. येशूचे पुनरुत्थान. नंतर शब्बात गेल्यावर मगदाली मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंधद्रव्य विकत घेतली आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकींना म्हणत होत्या, आपल्याकरता कबरेच्या तोंडावरून दोंड कोण लोटील? त्याने वर पाहिले, तो दोंड एकीकडे लोटिलेला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. मग कबरेच्या आत त्या गेल्या. तेव्हा पांढरा झाका घातलेला एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खेळलेला येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो इथे नाही. त्याला उठले होते ती ही जागा पहा. तर जा, त्यांच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या पुढे गलिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे तो तिथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कबरेपासून पळाल्या, कारण त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. थोडा वेळ देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत. त्या अगोदर आपल्या शेजारी जो बसलेला माणूस आहे, आता फक्त शेक हँड आहे, धास्ती घेऊ नका. 1 तारखेची आहे ना. आपल्या शेजारी अवतीभोवती उजवीकडे आणि डावीकडे जी व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीला शेक हँड करून म्हणा, प्रभू उठला आहे. आणि समोरच्याने म्हणायचं, खरोखर उठला आहे. त्या अगोदर मी घोषणा देतो आणि मग आपण एकमेकांना या असणाऱ्या पुनरुत्थान दिनाच्या ह्या महत्त्वपूर्ण शुभेच्छा आहेत. पुनरुत्थान दिनाची शुभेच्छा ही नाही की हॅपी ईस्टर. हॅपी ईस्टर ही शुभेच्छा पुनरुत्थान दिनाच्या नाहीच आहेत, है ना. आमची शुभेच्छा आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. प्रेमांकल असते तर पुढं म्हटले असते, आणि तो मला भेटला आहे. त्यांचं नेहमीचं वाक्य असायचं. आपल्या शेजारच्या माणसाला शेक हँड करा, त्याला सांगा प्रभू उठला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगाच्या असणाऱ्या इतिहासामध्ये पूर्वी कधी झाली नाही, नंतर कधी होऊ शकत नाही अशी अलौकिक अद्वितीय जी घटना घडली, ती घटना आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो, त्यावेळेस त्याच्या जीवनाच्या अगोदर म्हणजे त्याच्या भूतकाळामध्ये जे मेलेल्यातून उठले त्याच्यामध्ये आणि येशूच्या पुनरुत्थानामध्ये फरक आहे. काय फरक आहे तर त्याच्या अगोदर जे उठवले गेले, जर आम्ही पाहिलं तर येशूच्या कार्यकाळात 3 जण उठवले गेले. जुन्या करारामध्ये काही चमत्कार आहेत की मेलेले लोक जे आहेत त्यांना उठवण्यात आलं संदेश त्याच्याद्वारे. एक अद्वितीय चमत्कार आहे की जो मी गुड फ्रायडेच्या दिवशी बोलताना म्हणालो की एक मेलेला माणूस आहे किंवा सेवक आहे आणि त्याला घेऊन चाले, समोरून शत्रू आले आणि म्हणून ते प्रेत घेतलं आणि ते या आलिशाच्या कबरेत टाकलं. आलिशा मरून बरेच वर्ष झाले होते. आलिशाची हाडं होती, हाडं त्या माणसाला लागले आणि ते माणूस जिवंत झाला. लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने 4थ्या दिवशी जिवंत केलं. जगामध्ये अनेक जण उठले. येशू मेल्यानंतर ज्यावेळेस येशूने आपला आत्मा देवाकडे सोपून दिला वधस्तंभावरती, त्यानंतरही शास्त्र आम्हाला सांगतं जे 7 चमत्कार झाले त्यापैकी एक चमत्कार आहे की अनेक जण जे आहेत की जे नीतिमान पावलेले लोक आहेत हे कबरेतून उठले आणि बाहेर फिरताना लोकांना दिसले.
येशूने आत्मा सोपवल्यानंतर काहींना पुन्हा जीवन मिळालं, पण त्यांच्या पुन्हा जिवंत होण्यामध्ये आणि येशूच्या जिवंत होण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे तर येशू ज्यावेळेस एकदा पुनरुत्थित झाला, पुन्हा येशूला मरण आलं नाही. त्या अगोदर जेवढे सगळे मेलेल्यातून पुन्हा उठले किंवा येशूच्या येऊन गेल्यानंतर देखील, आवाज असं काही प्रॉब्लेम आहे का? शार्पनेस वाढले मला असं वाटतं. तर येशू ख्रिस्त ज्यावेळेस येशूच्या नंतर जे चमत्कार झाले, जगामध्ये अनेक लोक मेल्यातून उठवले गेले आणि ही सगळी जी आहे त्यांना कधीतरी एकदा जीवनामध्ये पुन्हा एकदा मरावं लागलं, जीवन सोडून जावं लागलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे अद्वितीय आणि अलौकिक आहे. यासाठी कारण की येशू एकदाच पुनरुत्थित झाला, पुन्हा त्याच्यावरती मरण आलं नाही, तर तो तसाच स्वर्गामध्ये घेतला गेला. ही सर्वात पहिली महत्त्वाची प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयीची असणारी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. दुसरी महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती ही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून देवाने उठवलं, देवाने त्याला पुनरुत्थित केलं. कारण शास्त्र आम्हाला शिकवतं, कोरिन्थीकरास पहिले पत्र याच्या 15व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या वचनांमध्ये 3 ते 5 मध्ये, आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठवलं. कारण की का देवाने उठवलं? कारण की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना तो म्हणतो, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. आणि त्याच्याकडे सोपवलेला आत्मा जोपर्यंत देव पुन्हा एकदा तो आत्मा खाली टाकत नाही त्या असणाऱ्या निर्जीव कुडीमध्ये किंवा निर्जीव देहामध्ये, तोपर्यंत तो पुनरुत्थित होऊ शकत नाही. कारण ते देवाकडे आहे. आपण शेवटच्या शब्दाकडे पाहत असताना पाहिलं, देवाकडे सगळ्यात जास्त सुरक्षितता आहे आणि म्हणून देवाकडे तो आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने सोपून दिला होता. आणि म्हणून पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा पुन्हा आला आणि तो त्याचा देह धारण करून बाहेर आला. ज्यावेळेस बाहेर आला त्यावेळेस तोपर्यंत रात्री शब्दात संपला. आपण अनेक वेळेस म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी मरिया, मार्था, इतर जणी ज्या आहेत त्या भेटायला गेल्या पुनरुत्थानाच्या दिवशी. ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळानंतर मंडळीची स्थापना झाली, त्यावेळेस मंडळी ही उपासनेसाठी, रविवारचा दिवस त्यावेळेस काही सुट्टीचा दिवस नव्हता, कोणाला रविवारी सुट्टी नव्हती. मग हे लोक भक्तीसाठी पहाटे 5च्या दरम्यान, 4:30च्या दरम्यान यायचे आणि त्यावेळेस येऊन ते भक्ती करायचे आणि पुन्हा आपापल्या कामाला प्रभुवारच्या दिवशी पुन्हा जायचे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर आता पहिलाच दिवस आहे, येशूचं मरण झालेलं आहे आणि वाचलेला शास्त्रपाठ आम्हाला सांगत असताना या ठिकाणी सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवस पेत्र रडत आहे. म्हणून पेत्राचा उल्लेख आहे, जाऊन पेत्राला सांगा. पेत्र रडतो कारण पेत्राला हे समजलं की मी येशू म्हणाला त्याप्रमाणे माझ्या जीवनात घडलं. किंबहुना मी येशूला नाकारायला नको होतं, परंतु मी आता नाकारलेलं आहे. आणि 3 दिवस पेत्र रडत आहे. आणि पेत्राच्या पहिल्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 18 ते 20 वचनामध्ये म्हणत असताना असं म्हणत आहे की त्या 3 दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये गेला आणि नोहाच्या काळामध्ये जे लोक मरण पावले होते त्याने त्यांना पुन्हा एकदा देवाची सुवार्ता, देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाचा संदेश हा सांगितला. केवळ जगामध्ये ती एक पिढी आहे की त्यांना अधोलोकामध्ये जाऊन देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. यासाठी की त्या 120 वर्षाच्या काळामध्ये लोक आले आणि गेले, प्रत्येक वेळेस तेच लोक होते असं नाही, पिढी वाढत गेली आणि संपत गेली. आणि मग त्या काळामध्ये जे मरण पावले त्यांना पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे. देह तर त्यांनी ठेवला होता, परंतु आत्म्यासाठी देवाची कृपा प्राप्त व्हावी. आणि म्हणून येशू जाऊन सांगतो, आणि पेत्राने येशूला विचारलेलं असेल, येशू, मी 3 दिवस तुझ्यासाठी रडतोय, मी पश्चाताप करतोय, मी तुला नाकारलं म्हणून मला वाईट वाटतं. आणि येशू म्हणाला असेल, अरे पेत्रा, कारण बायबलमध्ये दुसरीकडे कुठं हा वृत्तांत नाही, अरे पेत्रा, मी या ठिकाणी तुला येऊन भेटलो असतं तरी तुला समजलं नसतं, कारण की मी आत्म्यामध्ये होतो आणि तू देहामध्ये आहेस आणि आत्म्याच्या गोष्टी देहाला समजू शकत नाहीत. आणि म्हणून जोपर्यंत मला देह प्राप्त होऊ शकत नाही तोपर्यंत तू मला पाहू शकत नाही, तू मला चाचपू शकत नाही. की ज्या विषयी संत योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये म्हणतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला चाचपून पाहिलं, त्याला आम्ही निहाळून पाहिलं. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा थोमाला म्हणताना म्हणतो, थोमा, तुझा विश्वास बसत नाही ना, तर ये तुझं बोट माझ्या व्रणामध्ये घाल आणि मग तुला समजेल की मी तोच आहे की जो मी मरण पावलो होतो आणि मी पुनरुत्थित झालेलो आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या सगळ्या घटना त्या 3 दिवसाच्या काळात घडत गेल्या आणि आत्मा आत्म्याला सांगण्यासाठी अधोलोकामध्ये गेला. प्रभू येशू ख्रिस्त पहाटे पहाटे सूर्योदयाच्याही अगोदर प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे आणि उठलेला प्रभू येशू ख्रिस्ताचं. परंतु यहुदी मतप्रणालीनुसार ह्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या स्त्रिया येशूच्या पार्थिव शरीराला सुगंधी द्रव्य लागण्यासाठी निघाल्या.
ज्या वेळेस आम्ही यहुदी मनोवृत्ती पाहतो किंवा त्यांची फिलॉसॉफी पाहतो माणसाच्या मरणाविषयी, त्यावेळेस ते काय म्हणून जाऊन मसाले लावायचे? पहिली गोष्ट की तो जो देह आहे तो अजून जरा जास्त काळ नीट राहावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांची असायची ती ही आहे की त्या ठिकाणी आता कबरेमधून त्या ठिकाणी लोकांना दुर्गंधी येऊ शकते आणि म्हणून आपण जायचं. म्हणून त्यावेळेस ज्यावेळेस येशूने लाजराला उठवलं त्यावेळेस ते लोक म्हटले, अरे त्याला 4 दिवस मरून झाले, दुर्गंधी येत असेल. परंतु तिसऱ्या दिवशी तर मसाला लावायला गेलेच होते ना, कारण की ती यहुदी परंपरा आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की एकदा मनुष्य मेला की झालं. कोणीतरी म्हणजे पाळक साहेबांनीच सांगितले, चला तिसरा दिवस परत सुरू करायला आहे ना. तिसऱ्या दिवसाची संकल्पना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर लोप पावली, कारण की आम्ही ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला करून त्या ठिकाणी देह ठेवून येतो, पार्थिव देह, आणि देवाकडे सोपून असं म्हणतो पुनरुत्थान समयी आम्ही एकमेकांना भेटणार आहोत. आणि ह्या स्त्रिया निघाल्या. शास्त्र सांगतं 16:1 मध्ये की शाब्बात सरल्यानंतर त्यांनी जाऊन सुगंधी द्रव्य विकत घेतली. शनिवारी संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यानंतर नवीन दिवसाची सुरुवात झाली. शाब्बात दिवस संपला शनिवारी संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यानंतर, आणि त्यानंतर जाऊन त्यांनी सुगंधी द्रव्य घेतले. त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते येशूच्या शरीराला लावायचे होते. ते जे करत होते हे त्यांना समजत नव्हतं. ते रूढी आणि परंपरेचं पालन करत होते आणि रूढी आणि परंपरेमध्ये जाणं हे त्यांना आवडणार होतं, कारण की जाऊन त्याच्या शरीराला पुन्हा एकदा मसाला लावायचा आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवन काळामध्ये एकदा सांगितलं. एक स्त्री आली आलाबास्त्र कुपी घेऊन आणि तिने ते फोडली आणि येशूच्या चरणाला लावलं. दुसरीकडे सांगितलेलं त्याला तेलाभंग केला. आणि हे सगळं केल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं लोक म्हणाले की अरे हे काय केलंस, नासाडी केली, 200 रुपयाची कुपी होती, हे विकून आम्हाला गोरगरिबांना पैसे देता आले असते. आणि येशू ख्रिस्त म्हणला तिला दोष लावू नका, कारण की तिने माझ्या उत्तर कार्यासाठी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. ऑलरेडी येशूच्या शरीराला जिवंत असतानाच मसाला किंवा सुगंधी द्रव्य लावलेलं होतं. आणि हे लावलेलं जे सुगंधी द्रव्य आहे, येशू म्हणाला नंतर तुम्हाला करायची गरज नाही. परंतु 2 प्रकारचे शिष्य त्या ठिकाणी वावरते. एक तर जाऊन मसाला लावायचा, ही स्त्री आहेत की ज्या येशूच्या जवळ अवतीभोवती सारख्या असायच्या. आणि दुसरा जो आम्हाला गट पाहायला भेटतो की जे प्रेषित आहेत हे दडून बसलेत, हे लपून बसलेत, यहुद्यांच्या भीतीने आपल्या खोल्यांमध्ये आहेत, हे बाहेर यायला तयार नाहीत. कशावरून समजतं आपल्याला? तर 16 अध्याय 10वं वचन आम्हाला सांगतं, तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. अजूनही येशूचं पुनरुत्थान झालंय ह्याची खात्री नाही. लोक शोक करत आहेत, रडत बसलेले आहेत. काहींनी भीतीमुळे स्वतःला आपल्या दार खिडक्या बंद करून ठेवलेत, कारण की त्या काळामध्ये असणारे धर्म मार्तंड आणि असणारे यहुदी पुढारी हे एवढे सक्षम होते की ते त्यांना छळ करून त्यांना त्रास देऊ शकत होते. भीतीपुटी बसलेले आहेत. एक गट जाऊन मसाला लावत आहे. अनेक वेळेस ही घटना आम्हाला आमच्या जीवनात ते पाहायला भेटते. देव जे आम्हाला करायला लावत नाही ते करण्यामध्ये आम्ही अगोदर शिरसावंद्य म्हणून पुढं जातो आणि आम्ही करतो आणि आम्ही म्हणतो नाही हे करणं गरजेचं आहे, देवाला आम्ही करणं गरजेचं आहे, देवाला त्या गोष्टी करायला पाहिजेत. या प्रकारे देवाला कुठली अपेक्षा नसती. देव जे आम्हाला करायला लावतो ते सोडून आम्ही मात्र दुसरं करतो. आणि ह्या त्यासाठीच निघाल्या. आणि ह्या निघाल्यानंतर ह्या ज्यावेळेस भल्या पहाटेच त्या ठिकाणी आल्या त्यावेळेस त्यांची चर्चा सुरू झाली. सूर्योदय आला होता, सूर्य तांबडं फाटलं होतं. आणि ज्यावेळेस निघाल्या त्यावेळेस त्यांच्या चर्चा सुरू झाल्या की आमच्यासाठी कबरेवरची धोंड कोण बाजूला करेल, आमच्यासाठी कबरेवरची धोंड कोण बाजूला करेल. ह्यांची चर्चा सुरू झाली स्त्रियांची. त्या स्त्रिया सगळ्या एकत्र जरी आल्या असत्या तरी ती धोंड बाजूला करू शकत नव्हते, कारण की शुभवर्तमान आम्हाला सांगतं ती मोठी होती, ती महाकाय होती. ह्या धोंडीविषयी ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस ह्या धोंडीचं वजन साधारणतः 1000 ते 2000 किलो असावं, इतकी वजनदार ती होती. तिचा असणारा जर आम्ही ती गोल होती, तिची असणारी जाडी जर पाहिली साधारणतः 8 ते 12 इंचाचा तो दगड असायचा की जो त्याच्यावरती लावलेला आहे. एवढंच नव्हे, त्याचं जे उंची डायमीटर जो आहे त्याच्याकडे जर पाहिलं तर तो साधारणतः 5 ते 6.5 फूट एवढी उंच असायची. जे इस्रायलला जाऊन आलेले आहेत, गार्डन टूम ज्यांनी पाहिली त्यांना माहिती आहे की त्या असणारे आपण ज्यावेळेस दारातून आत जातो त्या दारामध्ये साधारणतः ते जे दार आहे 5.5 पावणे 6 फुटाचं दार असावं. त्यातून आम्ही आत जातो. जे थोडेसे उंच आहेत त्यांना वाकावं लागतं. परंतु ज्यावेळेस धोंड लावली जायची त्यावेळेस अख्खं दार बंद केलं पाहिजे आणि म्हणून ती मोठी असायची. म्हणून 6.5 फुटापर्यंत एवढ्या मोठ्या धोंडीची यांना चिंता पडली. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टींची आम्ही काळजी आणि चिंता करत असतो की ज्याचं देवाने ऑलरेडी आम्हाला उत्तर दिलेलं आहे. ह्यांच्यासाठी ऑलरेडी देवाने उत्तर दिलेलं होतं. कारण दुसरीकडे शास्त्रपाठामध्ये लिहिलं आहे की देवाचा दूत स्वर्गातून येऊन तो धोंडेवर बसला होता. आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस देवाने उत्तरं दिलेले आहेत.
तरी आम्ही चिंता करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना, विश्वासणाऱ्यांना सांगत असताना किंबहुना डोंगरावरील प्रवचनामध्ये म्हणतो, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. तुम्ही काय खावं आणि काय प्यावं याविषयी चिंता करीत बसू नका. शब्द रचना फार सुंदर आहे. फक्त चिंता करू नका, चिंता करीत बसू नका. आम्ही चिंता करत बसतो, ना पुढं जात ना मागं जात. तिथंच चिंता आहे, तीच चिंता, इतकी चिंता आम्ही करतो की आम्हाला त्याच्यामध्ये पुढं जायचंय लक्षात येत नाही. आणि शास्त्र आम्हाला सांगतं या असणाऱ्या मत्तई शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 25 ते 30 वचनामध्ये, आम्ही चिंता करून येतात देवावर विश्वास टाकावा. आमच्या चिंतेने काहीही साध्य होत नाही. ह्या चिंता करत होत्या फक्त, ह्या स्वतःहून धोंड ढकलू शकत नव्हत्या. आणि ह्यांची चिंता ही आहे की आमच्यासाठी धोंड कोण बाजूला करेल. कधी कधी आम्ही देवाचं काम स्वतः करण्याचा प्रयत्न करतो. देवाचं काम देवाला करू द्यायला पाहिजे. देव धोंड बाजूला करणार होता. कधी कधी आमची चिंता आणि काळजी देवाच्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवू देत नाही. आणि म्हणूनच ह्या निघाल्या. कारण येशूने ऑलरेडी एकदा नव्हे 3दा सांगितलं होतं, मी शास्त्री आणि पुरुषांच्या हाती धरण्यात येईल, मला धरून देतील, मला मारतील, फटके मारतील, मी मरेल आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. एवढंच नव्हे, येशूने त्या पुढे जाऊन सांगितलं होतं, आणि तुमच्या अगोदर मी गालीलाच जाईल. म्हणून आम्हास गावच्या रस्त्यावर जे 2 जण चालले होते ना, कोण? क्लायपा आणि त्याचा मित्र. एका माणसाने नवीन शोध लावले, ते मिस्टर आणि मिसेस क्लायपा होते. लोक खूप शोध लावतात बायबलमधून जे सांगत नाही त्याचा, है ना. तिथं लिहिले क्लायपा आणि त्याचा मित्र, हे 2 जण चाललेले होते. आणि हे 2 जात असताना येशू त्यांना भेटला. येशूने त्यांना अगोदर सांगितलं होतं, एकदा नव्हे 3दा. कारण की जसं पेत्र म्हणाला, तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस, तेव्हापासून येशूने त्यांना सांगायला सुरुवात केली, मी मारला जाईल, पुरला जाईल, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. परंतु ह्या काळजी आणि चिंतेने त्यांना देवाने स्वतः सांगितलेलं त्याचं अभिवचन, की ज्याची भविष्यकर्ताची त्या भविष्य कथनाची पूर्तता ही त्यांच्याच काळामध्ये होणार आहे, हे त्यांना पाहायला भेटणार आहे, हे माहीत असताना देखील यांनी चिंता केली की आमच्यासाठी धोंड कोण बाजूला करेल. आम्ही अनेक वेळेस चिंताक्रांत लोक होतो. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, कशाविषयी चिंता करू नकोस, सर्व आपली चिंता प्रभू येशू ख्रिस्तावरती टाक. आणि येशूने चिंतेचं उदाहरण सांगितलं, काय खावं काय प्यावं. अहो, सगळीकडे सध्या जगामध्ये हीच चिंता आहे, काय खायचं आणि काय प्यायचं. घरामध्ये रोज विचारला जाणारा प्रश्न आहे, काय बनवू. बनत नाही वेगळी गोष्ट, काय बनवू. माणसाच्या मनामध्ये प्रश्न आहे, काय वस्त्र नेसू, मी कुठल्या प्रकारचे कपडे घालू. चर्चला येत असताना पण अनेक वेळेस आम्ही विचार करतो, मी कुठल्या प्रकारचे कपडे घालू. लोक बघतील, अहो चर्चला आम्ही देवाला भेटायला येतो, नीटनेटके साफसुथरे येणं गरजेचं आहे, चांगले कपडे घालून आलं पाहिजे. परंतु आम्ही लोक मला माझे ड्रेस बघणार आहे म्हणून आम्ही चांगले कपडे घालून यायचे ना, आम्ही देवाला भेटायला चाललोत म्हणून चांगले कपडे घालून आलो पाहिजे. आमच्या चिंता फार कठीण आहेत. कधी कधी अशा गोष्टींची आम्ही चिंता करतो की त्याची चिंता करण्याची गरज नसते. एक माणूस मला भेटला, मुलगा 3रीत शिकतोय, मोहनराव. आणि तो माणूस मला म्हणाला, पास्टर तुमच्या घरामध्ये 2 डॉक्टर आहे, डॉक्टरकीचं ॲडमिशन कसं करायचं सांगा. मी विचारलं कितवीत आहे, ते म्हणले 3रीत आहे. अहो मी आत्ता जे सांगल ते तेव्हा येऊपर्यंत कितीतरी बदललं. दरवर्षी मेडिकलच्या ॲडमिशनचे प्रोसेस बदलतात. आम्ही कशाविषयी चिंता करतो. मी म्हणलं ब्रदर प्रार्थना करा, देव त्यावेळेस योग्य ते मार्गदर्शन करेल. आमच्या चिंतांना अंत नाहीये. मनुष्याच्या ज्या चिंता आहेत ना आणि काळजी आहेत, ह्या हौद नसलेल्या तळ नसलेल्या हौदासारख्या आहेत, बॉटमलेस पीट आहेत. आम्ही करतच राहतो. ह्यांची चिंता तर येशूला द्रव्य लावण्याविषयी, सुगंधी द्रव्य लावण्याविषयी, कारण आम्ही घेतलं विकत. अनेक वेळेस आम्हाला असं वाटतं की मी देवासाठी हे करत आहे, देवाने सांगितलं नाही तरी आम्ही करतो. परमेश्वरासाठी म्हणून परमेश्वर दाविदाविषयी म्हणतो, दावीद जो आहे हा माझ्या मनासारखा आहे. दाविदाला इच्छा आली की देवाचं मंदिर बांधावं. मी चांगल्या घरात राहतोय, देवाला मंदिरात बांध. आणि देव म्हणाला, मी कधी तुझ्याकडे ह्याची अपेक्षा केली का. माझ्या निवासासाठी तू मंदिर बांध तुला सांगितलं का. पण तरी तुझी इच्छा आहे तर पूर्णतेत जाईल. पण एक अट आहे, हे दाविदा, तू काय माझ्यासाठी मंदिर बांधणार नाहीस. तुझा मुलगा तुझ्यानंतर जो गादीवर बसेल तो माझ्यासाठी मंदिर बांधेल. आणि दावीद म्हणतो, देवा तुझ्या इच्छेला शिरसावंदे मानतो. कधी कधी देव आम्हाला नाही म्हणतो तरी आम्ही म्हणतो ना हे करायचंच आहे.
कधी कधी देव म्हणतो हे कर, तरी आम्ही म्हणतो नाही मला असंच करायचं आहे. आम्ही देवाच्या इच्छेच्या पलीकडे गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये चिंतेचं मोठं घर तयार होतं. चिंतेचं घर होय होय म्हणता म्हणता त्याचा राजमहाल होतो आणि तो इतका मोठा होतो की शेवटी आमची चिंता काय होती ही विसरून जातो आणि भलत्याच गोष्टींची काळजी आणि चिंता सुरू होते. आम्ही ज्या देवावर विश्वास ठेवलेला आहे तो आमचा पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तो आमचा चेपलेला बोरू नाही. तो आमचा मरण पावल्यानंतर कबरेत ठेवल्यानंतर त्याचं शरीर डिके होऊन संपलेला आमचा देव नव्हे. आमचा जो देव आहे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्याला देवाने तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठवलेला आहे. आणि तो देव म्हणतो कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर तुम्ही सगळी चिंता माझ्याकडे टाका. कास्ट युअर बर्डन अनटू मी, माझ्यावर तुमची चिंता टाका. देव म्हणतो माझ्याकडे तू घेऊन ये, तुझ्या चिंता किती असत तू घेऊन ये, त्या मी घेतो, त्याची उत्तरं माझ्याकडे आहेत. आम्ही म्हणतो देवा आम्हाला कठीण आहे. एक गीत आपण गातो, प्रभू का आनंद है मेरी ताकद, संसार में ईशो है मेरी ताकद. त्याच्यामध्ये तो म्हणतो मला ज्यावेळेस वाटलं मी अशक्त आहे त्यावेळेस तू मला सशक्त केलंस. देव म्हणतो मी तुला सामर्थ्य देण्यासाठी पुरेसा आहे. तरी आम्ही म्हणतो देव आम्ही अशक्तच आहे. एक मिशनरी होता आणि त्या मिशनरीला टोपण नाव आहे म्युझियम ऑफ डिझीज. त्या मिशनऱ्यांच्या जीवनात सर्व प्रकारचे आजार होते त्याच्याकडे, पण तो त्या आजाराकडे सोडून देवाकडे जाऊन देवाची सेवा करू लागला आणि एका जमातीला त्याने ख्रिस्ताकडे आणलं. आम्ही कशाविषयी चिंता करतो? कधी कधी आम्ही म्हणतो आम्हाला पैशाची चिंता आहे, आम्ही प्रार्थना करायची सोडतो आणि देव म्हणतो ख्रिस्त येशूमध्ये तुमची गरज संपत्तीनुरूप पुरवून देण्यात येईल. आमची चिंता आहे आमचं संरक्षण कसं होईल. आणि स्तोत्र संहिता 121 मध्ये स्तोत्र करता म्हणतो इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. आमची चिंता आहे की आमचं जीवन कसं आशीर्वादित होईल. आमच्या जीवनामध्ये सिकनेस आहे, आजारपण आहे, रोग आहे, यापासून आम्हाला मुक्ती हवी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हणताना म्हटलेला आहे तो डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य आहे. जुन्या करारामध्ये देवाची ओळख करून दिलेली आहे. तो यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा परमेश्वर आहे. अनेक वेळेस लेकरांना चिंता आहे, कधी कधी लेकरांच्या ऐवजी आई वडिलांनाच जास्त चिंता आहे. सध्या परीक्षेचे दिवस आहे, सगळ्या आया टेन्शनमध्ये, मुलगा गेल्यावर काय लिहून येईल. आम्ही अभ्यास करून घेऊ तिथपर्यंतच आपलं काम आहे. परवा दिवशी चिकूला फोन केला, काय ग आबा जरा कमीच पडलेत. म्हणलं किती पडलेत? म्हणली 84 पडलेत%. हा मी म्हणलं म्हणजे 6 हुकलेत. आता रागून काय होणार नाही, बोलून काय, पुढच्या वर्षी मात्र 90 पाड. आम्ही अनेक वेळेस चिंता आणि काळजी ह्याची करतो की जे आम्ही बदलू शकत नाही. ह्या स्त्रिया त्यांची काळजी आणि चिंता हीच होती की त्या स्वतःहून ते बदलू शकत नव्हत्या. आम्ही जे बदलू शकत नाही ते आम्ही देवाकडे समर्पित करायला शिकायला पाहिजे. कधी कधी आमच्या काळजी आणि चिंता ह्या आहेत की ज्या आम्ही न केल्यामुळं आमच्या जीवनात आल्यात, किंवा आम्ही ते केलं नाही तर ती काळजी आणि चिंता आलीच नसती. कारण येशूने ऑलरेडी सांगितलं होतं मी पुनरुत्थित होणार आहे. ह्यांच्या स्मरणात जर ते राहिलं असतं तर हे ते सुगंधी द्रव्य घेऊन येशूच्या शरीराला लावायला गेलेच नसते. हे स्वतःच निघाले, स्वतःच काळजी केली, स्वतःच धोंडीविषयी चिंता करत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दडलेलं आहे. दावीद आणि गल्ल्याताकडे आल्यानंतर गल्ल्यातासारखी आमची आवाढव्य परिस्थिती असेल, आमची मोठी चिंता असेल, परंतु गल्ल्याताला मारण्यासाठी देवाने एक दगड तयार केलेलाच आहे. तो दगड आम्हाला बायबल शिवाय आणि परमेश्वराच्या समक्षतेशिवाय भेटत नाही. शमशोन नावाचा मनुष्य शास्त्रेच्या पुस्तकामध्ये आहे. ह्या शमशोनाचा वृत्तांत 12, 13, 14, 15 पर्यंत ह्या अध्यायात लिहिलेला आहे. आणि शमशोन एकदा आपल्या आईवडिलांसंगती मुलगी बघायला पलिष्टी लोकांच्या प्रांतात जात असतो आणि जात असताना त्याला मध्ये सिंह भेटतो. आईवडिलांना काय माहीत नाही. सिंह त्याच्याकडे आल्यानंतर शास्त्र म्हणतं ज्याप्रमाणे शमशोनाने कोकरू फाडतात त्याप्रमाणे त्याने सिंहाला फाडलं आणि फेकून दिलं. आम्ही अनेक वेळेस फार काळजी चिंता करतो, फार किटकिट करतो, माझ्यावरतीच ही वाईट परिस्थिती आहे. ही वाईट परिस्थिती का? प्रिय बंधू भगिनींनो, ह्या शमशोनाने त्या सिंहाला मारून टाकलं, निघून गेला. पुढे गेल्यानंतर तिकडे सगळं काय सोपोस्कार केले.
परत आला, ह्याला भूक लागली आणि त्याने फाडून टाकलेला जो सिंह होता ना, त्या सिंहामध्ये त्याला मध खायला भेटलं. आपल्या जीवनामध्ये जर काळजी, चिंता, कठीण प्रसंग आहे ना, लक्षात ठेवा, त्या काळजी, चिंता आणि कठीण प्रसंगामध्ये देव आमच्यासाठी मधाचं पोहळं तयार करणार आहे आणि त्यातून तो आम्हाला मध खाऊ घालणारा देव आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या असणाऱ्या कठीण काळाकडे पाहत असताना देवाची कृपा आणि देवाचा अनुग्रह म्हणून पहा आणि बघा देव आपल्याला पुढे घेऊन जातो की नाही. कारण की देवाने त्यासाठी सहाय्य केलं. आम्ही ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एखादी कठीण गोष्ट येते त्यावेळेस आमचं लक्ष सगळं कुठं असतं, त्या समस्येवरती केंद्रित करतो. परमेश्वर म्हणतो तिथून लक्ष हटव आणि वधस्तंभावरती मरण पावलेला आणि पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताकडे आपलं लक्ष लाव. देव त्याची परिस्थिती बदलण्यासाठी सर्वसमर्थ आहे. कारण आमच्या परमेश्वराचं नाव आहे एल शद्दाय. एल शद्दाय म्हणजे सर्वसमर्थ परमेश्वर. हा जो सर्वसमर्थ परमेश्वर आहे तो परमेश्वर आम्हाला सहाय्य करण्यासाठी पुरेसा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट देव करतो आणि मग ह्या स्त्रिया तिथं आल्या. अगोदरच देवदूत त्या धोंडीवर बसला. यासाठी देवदूत बसला नाही, यासाठी बसला की ह्या स्त्रियांना समजावं येशू पुनरुत्थित झालाय. कधी कधी लोक सांगतात धोंडीवर येशू, तो देवदूत बसला म्हणून येशू बाहेर आला. येशूला आत बाहेर यायला काय दगडाची त्याला अडसर नव्हतं, कारण पुनरुत्थित ख्रिस्ताचं जे शरीर होतं ते बंद दारे खिडक्यामधून पण आत जायचं आणि बाहेर यायचं. त्याच्यावरती गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि फिजिक्सचे कुठलेही लॉ पुनरुत्थित शरीरावरती चालत नाही. ज्यावेळेस आमचंही पुनरुत्थान होईल त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस तुतारी ऐकू त्यावेळेस आम्ही हे गुरुत्वाकर्षणाचा नियम इथं खालीच राहील, पण आमचं शरीर वर ख्रिस्ताला भेटण्यासाठी वर अंतराळामध्ये घेतलं जाईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पण त्या दिवशी देवदूत आला आणि या ठिकाणी शास्त्रपाठ म्हणतोय मग त्यांनी धोंड निघालेली पाहिली. त्यांनी आत जाऊन पाहिलं तर त्यांना देवदूत दिसला आणि तो देवदूत त्यांना म्हणाला चकित होऊ नका. 6वं वचन, वधस्तंभावर खेळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही, त्याला ठेवली होती ही जागा पहा. आमच्या सहाय्यासाठी परमेश्वर त्याचे दूत पाठवतो. आमच्या मनातलं कन्फ्युजन दूर करावं, आमच्या मनातली चिंता दूर करावी, आमच्या जीवनामध्ये योग्य ते मार्गदर्शन भेटावं, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रवाह भटकू नये, मार्ग आमचा चुकला जाऊ नये म्हणून त्याचे दूत पाठवतो. म्हणून स्तोत्र 91 मध्ये स्तोत्र करताना असं म्हणतो, माझे दूत येऊन तुमचं संरक्षण करतील. परमेश्वराचे दूत आमच्या संरक्षणासाठी देव पाठवतो. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस गालिल समुद्रावरती येशू आणि त्याचे शिष्य प्रवास करत आहेत, गालिल समुद्रामध्ये येशू जाऊन वारामास झोपलेला आहे. वारामास म्हणजे उशी घेऊन झोपलेला आहे आणि येशू झोपलेला असताना त्यावेळेस एक महत्त्वपूर्ण घटना घडते. गालिल समुद्रामध्ये वादळ सुरू होतं आणि शिष्य त्याला म्हणतात, उठ, तू काय झोपलास. जगामध्ये हा एकमेव गुरु असा आहे की तेव्हापासून आजपर्यंत ह्याला लोक उलटच बोलतात. बाकी दुसरे गुरु कोणी ऐकून घेत नाही. हा एकमेव गुरु आहे. काय झालं तरी त्याच्यावर दोष ठेवतात, चांगलं झालं तरी कारण त्या चांगल्यामध्ये कुठंतरी वाईट दिसतं. काही लोकांचा फोकस नेहमी निगेटिव्हच असतो. आपण सांगितलं ना असं करायचं, बघा बाबा चांगलं होतंय की नाही. 15 दिवसापूर्वी पुण्यात होतो एका सेमिनारला. हे जे सध्या झालेलं आहे धर्मपरिवर्तनाचे बिल त्याच्याविषयी चर्चा. ते म्हणले आता आपल्याला बाप्तिस्मे करता येणार नाहीत. म्हणलं बाप्तिस्मे तर करावे लागतील, कारण येशूने आज्ञा दिली. कसे करायचे आपण बघायला पाहिजे. आणि बरीच चर्चा झाली आणि चर्चेच्या शेवटी आल्यानंतर सांगत असताना एक कन्क्लुजनला आलो, नाही आम्हाला बाप्तिस्मे तर करणं गरजेचं आहे. कसे करायचे आमच्यावर अवलंबून आहे. त्यांना मंडळीचे सभासद करायचे आहेत का स्वर्गाच्या राज्याचे वाटेकरी करायचे ते आम्ही पाहायला पाहिजे. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि जर धर्मपरिवर्तनाचे बिल महाराष्ट्रात जर पास झालंय तर त्याची चिंता करत आम्हाला बसायचं नाही. ह्याचा अर्थ आहे महाराष्ट्रामध्ये मोठं संजीवन येणार आहे. ज्यावेळेस मंडळी कठीण काळातून जाते त्यावेळेस एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडते. त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि ती वाढल्यानंतर संख्या कोणाला थांबवता येत नाही आणि म्हणून देवाच्या कृपेमध्ये समक्षतेमध्ये येतंय. त्यामुळे त्याला भिवू नका. आपल्या जीवनामध्ये देवदूत पाटील त्याचं संरक्षण करायला आणि त्यांनी उठवलं, येशू उठ, अरे उठ येशू, कुठं काय करतो झोपलास. आणि येशू उठला. येशूने त्यांना दाटावलं नाही. पहिलं येशूने समुद्राला दाटावलं, उगा राहा,
शांत हो, आणि ते शांत झाला. आमच्या परमेश्वराच्या शब्दामध्ये आजही तेवढंच सामर्थ्य आहे की त्याचे बायबलमधले शब्द वापरल्यानंतर आजही परिस्थिती बदलते आणि सगळी शांती होते. आमचे अशांत मन शांत करण्याचं सामर्थ्य केवळ देवाच्या वचनामध्ये आहे. म्हणून देवाचं वचन वाचणं, संदेश ऐकणं, याद्वारे आमच्या मनामध्ये देवाच्या वचनाची क्रांती होते. म्हणून स्तोत्र 19 मध्ये स्तोत्रकर्ता लिहित असताना असं म्हणतो, तुझं वचन माझ्या मनाचे पुनर्जीवन करते, रिफ्रेश करतं. देवाने देवदूत पाठवून त्यांच्या मनातली शंका दूर केली. आमच्या मनात जर शंका उभा राहत असतील तर आम्ही बायबल वाचायला पाहिजे, कारण आज देव बायबलमधून आमच्याशी बोलतो. म्हणून इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 3 वचनामध्ये म्हटलेलं आहे, देव पूर्वीच्या काळी अंशांनी व प्रकारांनी आपल्या संदेशाच्या द्वारे आमच्या पूर्वजांशी बोलला. या काळाच्या शेवटी तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. आणि त्याचा पुत्र सध्या आमच्याशी बोलण्याचं त्याचं असणारं सिस्टम जे आहे, देवाच्या वचनातून तो आमच्याशी बोलतो, आम्हाला प्रेरणा देतो, आम्हाला साह्य देतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, यासाठी की आम्ही काळजी आणि चिंतेमध्ये जीवन जगू नये. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुनरुत्थित झालेला ख्रिस्ताचा संदेश आज सकाळी असणाऱ्या ह्या सनराइज वर्शिपमध्ये आपल्यासाठी आहे की तो असं म्हणतो, भिवू नकोस, घाबरू नकोस, कचरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. त्याचा संदेश आमच्यासाठी आहे. तो उत्पत्ती 28 19 आणि 20 मध्ये, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर असेल. त्याचा संदेश आमच्यासाठी आहे, शांत राहा आणि पहा की मीच देव आहे. त्याचा संदेश आमच्यासाठी आहे की मी तुझा मेंढपाळ आहे. त्याचा संदेश आमच्यासाठी आहे, परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. त्याचा संदेश आमच्यासाठी आहे की मी तुझा पुरवठा करणारा देव आहे, मी तुझा आरोग्य देणारा परमेश्वर आहे, मी तुझी विजयाची पताका आहे. तो परमेश्वराचा आज पुनरुत्थानाच्या दिवशी आमच्यासाठी संदेश आहे, तू कुठे यास, मी तुझ्या संगती आहे. ह्या 16व्या अध्यायामध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला भेटते. वचन 20 मध्ये असं म्हणतो, त्यांनी तिथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली, प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करीत होता. कोण कार्य करीत होता? प्रभू. आम्ही जर फक्त एकट्याने केलं तर काही साध्य होत नाही. देवाच्या राज्यामध्ये देवाला देव संगती आला तर ती फलदायी आशीर्वादाचं होतं. आमच्या जीवनामध्ये आम्ही एकटे किती पळू, जोपर्यंत देव आमच्या संगती येत नाही तोपर्यंत त्यामध्ये आशीर्वाद ओतले जात नाही. आशीर्वाद आणि चांगलं होणं ह्यात फरक आहे. चांगलं होणं म्हणजे काय? चांगलं आहे. आशीर्वाद म्हणजे काय? जे मिळाले त्याच्यामध्ये शांती आहे. म्हणून तो नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये शलोमोन राजा म्हणताना म्हणतो, परमेश्वर धनसंपदा देतो आणि त्याच्या संगती दुःख लावत नाही. हा शलोमोन राजा उपदेशकाच्या पुस्तकामध्ये अनेक वेळेस म्हणतो, मी माझं लक्ष बांधकामाकडे लावलं, मी माझं लक्ष विद्येकडे लावलं, मी माझं लक्ष कन्स्ट्रक्शनकडे लावलं, मी माझं लक्ष असणाऱ्या ॲडमिनिस्ट्रेशनकडे लावलं. तो सर्व प्रत्येक वेळेस म्हणतो, व्यर्थ व व्यर्थ, सगळं काही व्यर्थ. कारण जोपर्यंत देव संगती नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये घडत असणाऱ्या गोष्टी आम्हाला शांती देऊ शकत नाही. आणि म्हणून पुनरुत्थित ख्रिस्त त्याचा संदेश सांगत असताना देवदूत म्हणाले, जा आणि जाऊन तुम्ही पेत्रालाही सांगा. कारण पेत्र 3 दिवस रडतो हे देवाला माहित आहे. आम्ही जे रडत आहोत ते आमचे अश्रू देव पाहतो. आम्ही ज्या कठीणतेमध्ये आहोत देव आमची परिस्थिती जाणतो. जी काय आमची काळजी चिंता आहे ती आमच्यापेक्षा देवाला जास्त चांगली माहित आहे. तिचं भविष्य आणि तिचा वर्तमान काळ आणि भूतकाळामध्ये ही का आमच्याकडे आले तेही देवाला माहित आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेत्र रडत होता, पेत्र दडून बसलाय, पेत्राला पश्चाताप होत होता. परंतु देव त्याने सांगितले, जाऊन पेत्राला सांगा. कारण की ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताविषयी सांगतो त्यावेळेस मनुष्याचं मन प्रफुल्लित होतं. म्हणून थेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय, अनेक वेळेस मनुष्य मेल्यानंतर हा शास्त्रवर्तात लिहिलेला आहे की ह्या वचनांनी एकमेकांचं सांत्वन करा. आम्ही एखाद्याला म्हणतो काळजी करू नकोस, तुला बरं वाटेल, ही वेगळी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस आम्ही म्हणतो देवाचं वचन सांगतं की तो तुला आरोग्य देत आहे, तुझं आरोग्य देणारा परमेश्वर आहे, त्यावेळेस त्याचा अर्थ वेगळा आहे. प्रिय बंधू भगिनी, जाऊन पेत्राला सांग, देवाला हे माहित आहे की आमची अवस्था काय, आम्ही कोठे आहोत. कारण देवाला हे माहित आहे आम्ही सर्व माती आहोत आणि आमची अवस्था त्याला माहित आहे. त्यामुळं आपलं लक्ष काळजी आणि चिंतेवरती लावू नका. आपलं लक्ष ज्या मुळात काळजी आणि चिंता नाही त्यावर लावू नका. आपलं लक्ष
कठीण परिस्थितीवर लावू नका. आपलं लक्ष पुनरुत्थित ख्रिस्ताकडे लावा. कारण की पुनरुत्थित ख्रिस्ताचं पहिलं दर्शन हे आहे की त्या दिवशी त्या असणाऱ्या स्त्रियांनी घेतलं, रिकामी कबर ही विश्वासणाऱ्यांचं चिन्हाचं ठिकाण आहे. आम्ही सगळेचे सगळे वी ऑल आर डिसायपल्स ऑफ एम्प्टी टूम. आम्ही रिकाम्या कबरेचे असणारे शिष्य आहोत. शवहीन कबरेचे आम्ही शिष्य आहोत. आम्हाला ते सांगतं, जर तो तिथं राहू शकला नाही तर आमची परिस्थिती बदलण्यासाठी देव समर्थ आहे. जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर जगामध्ये आहे. फक्त एक गोष्टीचं उत्तर जग आज कुठली फील्ड देऊ शकत नाही, ते आहे की माणसाचं मरण टाळणं किंवा माणूस मेल्यानंतर त्याला पुन्हा जिवंत करणं. आणि त्याचं सामर्थ्य आजही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तुम्हाला जाऊन पेत्राला सांगा, आम्ही सगळेजण आज सकाळी देवाचं वचन ऐकत असताना आमची काय परिस्थिती आहे. प्रत्येकाचे प्रश्न निराळे, प्रत्येकाचा दृष्टिकोन निराळा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या काळजी आणि चिंता वेगळ्या आहेत आणि देव आमची काळजी आणि चिंता जाणतो. आणि कोणाला तरी एखाद्या माणसाला त्या असणाऱ्या स्त्रियांसारखं पाठव, जाऊन पेत्राला सांगा. कुणीतरी देवाचा माणूस येतो आणि आमच्यासाठी प्रार्थना करतो. कुणीतरी एखादं वचन बोलतो आणि ते आमच्या जीवनामध्ये नवजीवन देतं, नवीन संजीवनी देते. प्रिय बंधू भगिनींनो, ज्याच्याकडं आहे आशीर्वाद तोच दुसऱ्याला आशीर्वाद देऊ शकतो. मला अनेक वेळेस लोक म्हणतात, पाळे साहेब तुम्ही सलाम का म्हणता हो? नाही, प्रेज द लॉर्डपेक्षा सलाम चांगला आहे. कारण माझ्याकडे शांती आहे म्हणून मी शांती देतो. आणि त्या शांतीमध्ये 7 आशीर्वाद आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा देव आमची काळजी करतो आणि म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताकडे लक्ष लावा. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आमच्या संगती राहत आहे. तो जे आम्हाला सांगतो ते ऐका आणि त्याप्रमाणे करा. आमच्यासारखे आशीर्वादित दुसरे लोक कोणी नसेल. आणि म्हणून आपलं लक्ष समस्येवरून शिफ्ट करा. धोंड किती मोठी असो, अजद्र असो, आवाढव्य असो, ती आम्ही बदलू शकत नाही आणि आमच्या संगतीचे अनेक जण बदलू शकत नाहीत. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे, ख्रिस्ताचा अंगुली स्पर्श ती धोंड बाजूला करतो आणि आम्हाला पुनरुत्थित ख्रिस्त दिसतो. आमच्यासाठी देव देवदूत पाठवतो. आमच्यासाठी देव त्याच्या लोकांच्याद्वारे संदेश पाठवतो. स्त्रियांना सांगतात, जाऊन शिष्यांना आणि पेत्राला सांगा, संदेश पाठवतो. त्यावर विश्वास ठेवा, देवाच्या मागं चाला. आपली परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण की पुनरुत्थान दिनाचा पहाटेचा संदेश हाच आहे की देवाकडे पहा, पुनरुत्थित ख्रिस्ताकडे पहा. पुनरुत्थित ख्रिस्ताकडे पाहिल्यानंतर आमच्यासाठी देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाचं सहाय्य, देवाचं मार्गदर्शन, देवाचा पुरवठा, देवाचा विजय, देवाचा शांती, देवाची कृपेवर कृपा प्राप्त होते. आणि आज सकाळी माझी परमेश्वराकडे जे आज सर्व उपस्थित आहेत आणि ऑनलाईन पाहत आहेत, या सर्वांसाठी माझी देवाकडे इच्छा आणि प्रार्थना ही आहे की देवाने त्याचा असणारा पुनरुत्थित ख्रिस्त, तो समक्षतेमध्ये जो आमच्यामध्ये आहे, त्याच्याद्वारे आमच्या सर्वांवरती आमच्या काळजी आणि चिंता दूर कराव्यात. देवाची कृपेवर कृपा आम्हाला मिळावी. जी काही चिंता आहे ती संपून जाऊन आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बदलणारे लोक व्हावेत. यावेळेस उभा राहूयात, समारोपाची प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आशीर्वाद घेऊ. पास्टर जॉय यावेळेस प्रार्थना करतील समारोपाची. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या दासाच्या करवी आलेलं वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचं कर. कारण प्रभू येशू ख्रिस्त की जो आमच्या पापासाठी, आमच्या अपराधासाठी मारला गेला, ठेसला गेला, त्या वधस्तंभावर त्याचं असणारं पवित्र शरीर टांगलेलं असताना तो आमच्यासाठी शाप, आमच्यासाठी पाप असा झाला आणि त्याचं सांडलेलं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध आणि पवित्र करतं. तो मारला गेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी त्याला उठवण्यात आलं आणि तो 40 दिवस त्यांनी दर्शन दिले. 500पेक्षा अधिक जणांना तो दिसला. शिष्यांसमवेत त्याचं असणारं वार्तालाप आहे. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की त्यांनी पुन्हा शिष्यांना धीर दिला आणि सुवार्ता सांगण्यासाठी पुन्हा त्यांनी तयार केलं आणि म्हटलं, मी तुम्हाला सोडून जात नाही, तर मी जात आहे ह्यासाठी की तुम्हासाठी जागा तयार करायला. आणि त्या स्वर्गीय राज्यात प्रभू आम्हासाठी जागा तयार करत आहे आणि तो पुन्हा आम्हाला घेऊन जायला येणार आहे. ही मोठा भरोसा त्यांनी आम्हा सर्वांना आणि तिथं जमलेल्या शिष्यांना आणि लोकसमुदायाला दिलेला आहे. म्हणून प्रभूजी, तू आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला असताना आम्ही आमच्या अंतःकरणाची तयारी करावी. कारण आता येण्याचे दिवस देवबाप्पा तुझे लवकर आहेत. कारण जगामध्ये परिस्थिती झपाट्याने बदलत आहे देवबाप्पा. वचन एक बाय एक पूर्ण होतंय देवबाप्पा. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभूजी, खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेला हे प्राण आणि हे त्याग, त्याबद्दल आम्ही त्याची स्तुती करतो.
त्याला महिमा देतो प्रभू. खरोखर आम्ही तुझी स्तुती करतो राजा, तुला उंच करतो देव बाप्पा आणि तुला आभार मानतो. म्हणून हा दिवस खरोखर प्रभू आमच्यासाठी उठला आहे आणि प्रभू आमच्यासाठी उठलेला असताना हीच घोषणा आम्ही जगामध्ये जाऊन करण्यासाठी आम्हा सर्वांचा तू देवबाप्पा उपयोग करून घे. पुन्हा एक वार या सुंदर वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. इथून पुढची भक्ती देवबाप्पा आहे तीही आशीर्वादाची कर आणि तुझं गौरव करून घे. सर्व मान सन्मान गौरव त्रैक्याला देऊन ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात आम्ही मागतो म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देव जो बाप याची प्रीती, आमच्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.